नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे एजे आणि लीला आता दारात आलेले असतात. कालिंदीला खूप आनंद होतो. कालिंदीला एजेच्या रूपात तिला कुबेरदेव दिसतात, तर लीलाच्या रूपात तिला तिथे लक्ष्मी देवी दिसतात. आणि मग ती खूपच अशी त्यांच्याकडे एकटक पाहत असते. तेव्हा कालिंदीला तिच्या मैत्रिणी म्हणतात की अगं कालिंदी, कालिंदी, तिला हलवून जागं करतात, तिला शुद्धीवर आणतात. कारण कालिंदीचं लक्ष हे फक्त एजे आणि लीला यांच्या हातात असलेल्या पैशांकडे असतं. आणि मग तिला जागा केल्यानंतर लगेचच कालिंदी एजेंच्या हातातली फुलं काढून घेते आणि म्हणते, मला माहिती आहे हे माझ्यासाठीच आणलं आहे ना तुम्ही, आणि खुश झालेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कालिंदीचं हे वागणं पाहून एजे तर तिच्याकडे पाहतच राहतात. त्यानंतर एजे आणि लीला यांचं कालिंदी औक्षण करते आणि मग सगळ्या मैत्रिणींना सांगते की मी त्यांना त्यांच्या आईसारखे आहे ना, म्हणून त्यांनी माझ्यासाठी ही फुलं आणलेली आहेत. हे ऐकल्यानंतर तिच्या मैत्रिणीही खुश झालेल्या असतात. त्या म्हणत असतात, खरंच एजेंना ना एवढ्या लवकर आपण आज एवढा जवळून आपण आज पाहिलेलं आहे, असं त्या म्हणू लागतात. त्यानंतर कालिंदी म्हणत असते की हो, एक मैत्रीण तर म्हणते की मी 2 फुटावरच आहे त्यांच्यापासून. मग इकडे लीला आणि एजंटकडे पाहत कालिंदी म्हणते की मी तुमच्यासाठी स्वागतगीत तयार केलं आहे, त्याचे शब्दही मीच तयार केलेले आहेत बरं का. आणि मग त्यांचं स्वागतगीत तयार होतं. एजे आणि लीला यांना घरात घेतलं जातं, फुलांचा वर्षाव केला जातो. आणि मग एजे म्हणतात की काय आहे हे. एजे खरं तर खूप चिडलेले असतात, पण त्यांना शांत करण्याचा प्रयत्न इकडे लीला करत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की एजे येऊन थांबतात. तेव्हा त्याच्या मैत्रिणी तिथं असतात. त्या एजंटकडे एकटक पाहत असतात. एजंटना अनकम्फर्टेबल वाटत असतं. तेव्हा लीला म्हणते की आई, हे काय चाललंय तुझं. तेवढ्यात रेऊ तिथे येते. रेऊ म्हणते की ताई तू आलीस. तेव्हा इकडे लीला म्हणते, कसं काय तुला कळलं नाही. मला तर वाटलं की अख्ख्या कॉलनीला कळलं असेल. असलं स्वागतच केलंय ना मावशाईने, असं ती म्हणू लागते. तेव्हा रेऊ म्हणते, हो ग. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं एजेंना गरम होत असतं, तर बटरला कालिंदी बोलवते आणि म्हणते, बटर, दाजींना गरम होतंय ना, हवा घाल. मग बटरच्या हातात पेपर देते आणि बटर पेपरने इकडे एजेंना वारा घालत असतो. त्यानंतर ती मैत्रिणींना सांगते की चला चला चहा पाण्याचं बघूया, जेवणाचं बघायचं आहे, असं म्हणत ती मैत्रिणींना किचनमध्ये पाठवते आणि लीलाला आणि रेवला सांगते की त्यांना घेऊन आतमध्ये जा, गार पाण्याने हातपाय धुवायला सांग, म्हणजे बरं वाटेल, गरम होणार नाही. आणि लीला, आतला फॅन वाढव, त्यांना बरं वाटेल, असं सांगितलं जातं. मग ते आत येतात आणि मग लीलाही तिथं असते, रेवती आलेली असते आणि तिथे झुरळ असतं. आणि रेव ओरडायला सुरुवात करते, ताई झुरळ आहे झुरळ. एजेही तिथं असतात. मग लीला ते झुरळ मारण्यासाठी झाडू घेऊन तिथं जाते आणि तो झाडू बरोबर एजेंच्या डोक्यात लागतो आणि एजे ओरडतात. तेव्हा लीला म्हणते की सॉरी या, कसं आहे तुम्हाला झुरळ माहितीच नसेल. लगेचच एजे म्हणतात की गेट लॉस्ट आणि लीलाला बाहेर जायला सांगतात. त्यावरती लीला म्हणते, हां बरोबर आहे, पण एक गोष्ट विसरताय का तुम्ही. घर माझं आहे, रूम माझी आहे, आणि तुम्ही मला का गेट लॉस्ट म्हणताय, मला कळतच नाही आहे. आणि मग एजे चिडलेले आहेत हे पाहून ती तिथून निघून जाते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रेऊ लीलाचे जे फोटो लावलेले आहेत त्याबद्दल एजेंना सांगत असते. कारण लीलाने सगळ्या सिरियलच्या हिरोईनचे फोटो लावलेले असतात. पारू असते, आप्पी असते, त्याचबरोबर अक्षरा असते, असे बरेच जण असतात. तर एजे म्हणतात हे. तेव्हा रेऊ सांगू लागते की ताईला लहानपणापासून सिरियलमध्ये काम करायचं आहे, ॲक्टिंग करायची आहे. तेव्हा एजे म्हणतात की हो, छान काम करते ती. आणि मग रेऊ सांगते की हे तिला बक्षीस मिळालेलं ॲक्टिंगमध्ये त्यावेळेचा फोटो आहे. तेव्हा एजे म्हणतात, हो खरंच छान ॲक्टिंग करते, बक्षीस तर मिळणारच आहे. त्यानंतर रेऊ सांगू लागते की एजे, तुम्ही खरंच ताईबद्दल गैरसमज करून घेऊ नका. माझी ताई वाईट नाही हो, आणि ती कधीच खोटं बोलत नाही. तिनं माझ्याशी तर कधीच खोटं बोलत नाही. जेवढा माझा स्वतःवरती विश्वास नाही तेवढा माझ्या ताईवरती विश्वास आहे. ती माझ्यासाठी जीव पण देऊ शकते. तेव्हा एजे आणि लीला जेव्हा मंदिरात गेलेले असतात तेव्हा लीला एजेंना म्हणालेली असते की माझ्या रेऊसाठी मी जीव पण देऊ शकते. त्यांना आठवतं, म्हणजेच लीला खोटं बोलत नाही हा गैरसमज त्यांचा जो झालेला असतो तो दूर झालेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं रेऊ एजेंना तिच्या बऱ्याचशा गोष्टी सांगत असते. त्यानंतर रेऊचा फोन येतो. रेऊच्या फोनवरती विक्रांतचा फोन आलेला असतो आणि मग एजे म्हणतात की तो फोन घे आधी. इरिटेट होते कारण कोणीतरी इम्पॉर्टंट कॉल करत आहे. आणि रेऊ तो फोन घेण्यासाठी जाते. त्यावेळेस लीला एजेंटसाठी ज्यूस घेऊन येते आणि एजेंटला ज्यूस देते. पण एजे मात्र शांतच तिथे असतात. आणि तेवढ्यात लीला तिथे धडपडते, तिच्या पायाला बेड लागतो आणि ती पडत असते. एजे तिला सावरतात आणि तिला म्हणतात, काय हे प्रत्येक वेळेस धडपडत असते.
मी येणार आहे का प्रत्येक वेळेस सावरायला? तेव्हा लीला सांगते की ते चुकून झालं. आणि मग तिच्या पायाला लागलेलं असतं. जे तिच्या पायाला लागलेलं आहे हे पाहत असतात. तेवढ्यात लीलाचे बाबा तिथे येतात आणि ते बाबा आलेले असतात. तेव्हा लीला म्हणते की बाबा तुम्ही? आणि मग लीला तिथून निघून जाते. आणि मग बाबा एजेंना म्हणतात, खरंच माझ्या मुलीची तुम्ही जी काळजी घेताय ना, ते पाहून माझ्या डोक्यावरचा भार हलका झाला. थँक्यू.